Welcome all of you. Today we are going to discuss about the activity number 41. So let's start. Now you can see this activity is based on speak about the events, and the learning outcome for this activity is speaks in English about events in the school environment and outside in the surroundings. तुम्हाला शाळेमध्ये किंवा शाळेच्या बाहेर इंग्लिशमध्ये जे तुमचे इव्हेंट्स असतील त्यावर बोलता आलं पाहिजे. नाउ सम इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स आर एक्सप्लेन द ऍक्टिव्हिटी टू द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना ही ऍक्टिव्हिटी समजावून सांगायची आहे. एनकरेज द स्टुडंट टू गिव्ह प्रॉपर रिस्पॉन्स, आणि विद्यार्थ्यांना प्रॉपर रिस्पॉन्स देण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. अँड इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स आर रीड अँड अंडरस्टँड द ऍक्टिव्हिटी वेल. विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्हिटी वाचायची आहे आणि समजून घ्यायची आहे. डिस्कस विथ युअर टीचर, पॅरेंट्स अँड व्हॉट अँड हाऊ टू डू दिस ऍक्टिव्हिटी. ही ऍक्टिव्हिटी कशी करायची ही तुम्ही शिक्षकांकडून किंवा तुमच्या पालकांकडून तुम्ही समजावून घ्यायचं आहे. यूज रिलेव्हंट व्होकॅब्युलरी, अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी या ठिकाणी तुम्हाला यूज करायची आहे. आता या ठिकाणी लर्निंग ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. तुमचे शिक्षक जे आहेत हे तुम्हाला काही क्वेश्चन विचारतील. त्याचे डेमो क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिलेले दिसतात. डू यू लाईक वॉचिंग टीव्ही प्रोग्राम्स? सेकंड, व्हॉट काइंड्स ऑफ प्रोग्राम डू यू लाईक टू वॉच? विच इज युअर फेवरेट टीव्ही शो? Who are the character in that show? And last, who is your favorite among them and why? So these are the questions. Like this, your teacher will ask you another questions, आणि तुम्ही त्या क्वेश्चनला आन्सर द्यायचा आहे. ही ऍक्टिव्हिटी जे क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत हे तुम्हाला लिहायची अजिबात गरज नाहीये, कारण हे डिस्कशनसाठी आहेत, कन्व्हर्सेशनसाठी आहेत, जे तुम्ही तुमच्या शिक्षकांबरोबर करायचं आहे. आणि त्याचे रिस्पॉन्सेस तुम्हाला या ठिकाणी ऍज अ सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी दिलेले पाहायला मिळतील. या ठिकाणी तुम्ही पॉज करून हे वाचू शकता. आता जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे, इट इज व्हेरी सिम्पल ऍक्टिव्हिटी अँड व्हेरी स्मॉल ऍक्टिव्हिटी ऑल्सो. ती ऍक्टिव्हिटी काय आहे त्याच्या अगोदर एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी आपण वाचूयात आणि मग रिअल ऍक्टिव्हिटीकडे जाऊयात. द प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी इज एनकरेज द लर्नर्स टू एक्सप्रेस देअर रिस्पॉन्सेस बाय आस्किंग सिम्पल अँड रिलेव्हंट क्वेश्चन्स. हे तुमच्या क्लासरूम मध्येच होणार आहे. जेव्हा तुमचे क्लास तुमच्या क्लासरूम मध्ये भरतील तेव्हा तुमचे शिक्षक तुम्हाला काही सिम्पल लँग्वेज मध्ये क्वेश्चन विचारतील, तेव्हा तुम्ही त्यांना रिस्पॉन्स द्यायचा आहे. ओके, सो व्हॉट यू हॅव टू राईट हिअर ॲज अन आन्सर ऑफ दिस ऍक्टिव्हिटी? You have to write an answer for this point. Speak a few lines on my favorite actor. आता या ठिकाणी स्पीक असं म्हटलेलं आहे, तरी पण या ठिकाणी तुम्ही लिहू पण शकता. आता आपण इथं काय काय लिहू शकतो बघा आपल्या फेवरेट ऍक्टर बद्दल. आय हॅव टेकन वन डेमो पीस हिअर. एक डेमो म्हणून मी या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे. तुम्ही वेगळं सुद्धा लिहू शकता. आता मी काय लिहिलंय बघा. माय फेवरेट ऍक्टर इज सुबोध भावे. ही इज व्हेरी गुड अँड टॅलेंटेड ऍक्टर ऑफ मराठी इंडस्ट्री. तो एक मराठी इंडस्ट्री मधला गुड आणि टॅलेंटेड ऍक्टर आहे. ही हॅज मेड सो मेनी मराठी फिल्म्स. त्याने अनेक मराठी फिल्म्स तयार केलेले आहेत. ही इज अ व्हेरी वर्सटाईल ऍक्टर. ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऍक्टर ऑफ मराठी फिल्म इंडस्ट्री. मराठी फिल्म इंडस्ट्री मधला हा एक सर्वोत्कृष्ट ऍक्टर मधील एक ऍक्टर आहे. आय लाईक हिज ऍक्टिंग एज वेल एज हिज प्रेझेन्स ऑन स्क्रीन. मला त्याची ऍक्टिंग खूप आवडते. ही ऑलवेज ट्रायज न्यू थिंग्स एज अन ऍक्टर. ऍक्टर म्हणून तो कायम नवीन गोष्ट करायचा प्रयत्न करत असतो. ही हॅज सो मेनी ॲबिलिटीज इन ऍक्टिंग. आणि ऍक्टिंग मध्ये त्याच्याकडे खूप साऱ्या ॲबिलिटीज आहेत. ही इज अ व्हेरी सिम्पल, लव्हिंग, स्मार्ट, काइंड अँड केअरिंग पर्सन. ही हॅज स्टार्टेड प्रोड्युसिंग फिल्म्स एज वेल. आणि त्यानं सध्या पिक्चर सुद्धा प्रोड्यूस करायचे, निर्माता म्हणून काम करायचं सुरू केलेलं आहे. ही ऑलवेज एन्थ्रॅल्ड. आता इथे एक नवीन शब्द आला, एन्थ्रॅल्ड. एन्थ्रॅल्ड म्हणजे मंत्रमुग्ध करणे. हिज ऑडियन्स विथ अमेझिंग मूवीज. ही हॅज अ युनिक स्टाईल. त्याची स्टाईल ही युनिक आहे, एकमेव अशी आहे. दॅट्स वाय ही इज माय फेवरेट ऍक्टर. सो हिअर आय हॅव रिटन सम लाईन्स, अ व्हेरी स्मॉल पॅराग्राफ अबाउट माय फेवरेट ऍक्टर. तुम्ही सुद्धा असं लिहू शकता किंवा काही बदल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करू शकता. ओके, नाउ इव्हॅल्युएशन. आस्क द स्टुडंट सिम्पल अँड व्हर्बल क्वेश्चन्स रिलेटेड टू द ऍक्टिव्हिटी अँड इलिसिट द आन्सर्स फ्रॉम देम. पुन्हा एकदा ही ऍक्टिव्हिटी तुमच्या वर्गामध्ये होईल, क्लासरूम मध्ये होईल. तुमचे शिक्षक तुम्हाला काही क्वेश्चन विचारतील आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला द्यावे लागतील. व्हॉट यू लर्न टुडे? यू कॅन गिव्ह रिस्पॉन्स टू द क्वेश्चन. तुम्ही क्वेश्चनला रिस्पॉन्स देऊ शकता. कुड एक्सप्रेस युअर ओन व्ह्यूज. तुम्ही स्वतःचे मतं मांडू शकता. कुड यूज प्रॉपर वर्ड्स, अप्रोप्रिएट वर्ड्स तुम्ही यूज करू शकता. अँड कुड फ्रेम प्रॉपर अँड मिनिंगफुल सेंटेन्सेस. आणि याचबरोबर तुम्ही अर्थपूर्ण वाक्य सुद्धा तयार करू शकता. सो हिअर वी हॅव completed this activity also. In the next video we will solve the next activity. Thank you.